2-3 दिवसापूर्वी या देशाचे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस त्याच्यावर एका वकिलाकडून चप्पल फेकण्याची घटना घडली. या घटनेकडून आपण कसा? तर आता ही जी घटना आहे ती घटना अत्यंत निषेधार्थ आहे, धिक्कार करण्यासारखी आहे. आणि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसवर असा हमला होणं ही अशा पद्धतीची पहिलीच वेळ आहे. आणि सन्माननीय भूषण गवई हे दलित समाजाचे आहेत. त्यांचे वडील हे तसे आमच्या सवळीमधले आपले केरळचे बिहारचे गव्हर्नर होते. आणि भूषण गवई हे शिक्षण घेऊन ते अत्यंत स्वतःच्या बळावर, स्वतःच्या कॅलिबरवर ते मुंबई हायकोर्टामध्ये होते. नंतर सुप्रीम कोर्टामध्ये जज झाले आणि त्यांना 6 महिन्यासाठी त्यांना चीफ जस्टिस बनण्याची संधी मिळाली. हे काही सवर्ण समाजातल्या लोकांना आवडलं नाही आणि त्यामुळं त्यांच्यावर अशा पद्धतीचा हल्ला झालेला आहे. त्याचा निषेध देशभर होतो आहे. माननीय प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब भूषण गवईंना फोन करून त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. त्यांनी सुद्धा घटनेची निंदा केलेली आहे आणि मी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि माझी मागणी अशी आहे की जो आरोपी आहे त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा यासाठी घेतला पाहिजे की भूषण गवई दलित आहेत म्हणून त्याच्यावर हल्ला झालेला आहे. याच्यापूर्वी एकाही अशा पद्धतीच्या चीफ जस्टिसवर हल्ला झाला नाही. त्यामुळं त्या आरोपीवरती अॅट्रॉसिटी घ्यावी अशी आपली मागणी आहे आणि त्याच पद्धतीने मी प्रयत्न करणार आहे. बिहार इलेक्शन नजदीक आ रहा है और हमने देखा कि बिहार इलेक्शन में दलित वोट्स बहुत काम करते हैं, तो बीजेपी में उन लोगों को कहीं पीछे ना रहे, उनको एक स्थान मिले, उसके लिए आप क्या करेंगे? मुझे लगता है कि बिहार में जो दलित वोट है, दलित वोट अच्छा वोट है. और बिहार प्रांत हमारा ऐसा है कि बिहार प्रांत में आप लोगों को जानते हैं कि गौतम बुद्ध जी को ज्ञान प्राप्ति हुई थी और वहाँ एक महाबोधि महाविहार है बोधगया में. तो मैं आपके सवाल का जवाब दे दूंगा, लेकिन अभी आपने बिहार का पूछा है. तो बिहार में जो महाबोधि महाविहार है तो वो वहाँ का एक ट्रस्ट